नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉइंट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन भाग आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ हे नाव तसं एक बंडखोर राजकारणी म्हणून नेहमीच ओळखलं जातं. एक कार्यकर्ता म्हणून बंडखोर असणारे छगन भुजबळ, नंतर शिवसेनेत थेट बाळासाहेबांनाच आव्हान देणारे बंडखोर छगन भुजबळ, त्याच्यानंतर काँग्रेस सोडून शरद पवारांसोबत राष्ट्रवादी स्थापन करताना तीच त्यांची बंडखोर वृत्ती आपल्याला राजकारणातली परत दिसली. आणि आता राजकारणामध्ये जवळजवळ 5 दशकांहून अधिक काळ काढल्यानंतर सुद्धा छगन भुजबळ ज्या पक्षात आहेत त्याच पक्षात नाराज आहेत का? छगन भुजबळ पुन्हा एका नव्या बंडाच्या उंबरठ्यावर आहेत का? असे अनेक प्रश्नांची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. त्याच्यातही अशा काही घडामोडी घडत आहेत की ज्याच्यातून या फक्त ठिणगी वाटणाऱ्या गोष्टीला अजून हवाच मिळते. म्हणून आज थेट आपण छगन भुजबळांशीच या सगळ्यांबाबत चर्चा करणार आहोत. टू द पॉइंटमध्ये आज आहेत आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ. भुजबळ साहेब नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे टू द पॉइंटमध्ये. तुम्ही नेहमीच टू द पॉइंट बोलतात म्हणून टू द पॉइंटच आपण सुरुवात करणार आहोत. काय चाललंय सध्या? आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल की माध्यमच बातम्या चालवतात, पण ज्या गोष्टी घडत आहेत आम्हाला कधी वाटतं छगन भुजबळ नाराज आहेत, मग कधी त्यांना आम्ही काल बघतो की अमित शहा तुम्हाला अगदी खेचून आवर्जून बाजूचं तुम्हाला मानाचं स्थान देतात. या सगळ्या गोष्टींचा अर्थ कसा काढायचा? हे खरं आहे की प्रोटोकॉल आहे. प्रमुख पाहुणे ते स्वतःच होते, अमित शहा साहेब. त्यामुळे ते मध्ये तर एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, दुसऱ्या बाजूला मला चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे अध्यक्ष पण आहेत आणि मंत्री पण आहेत, मग केंद्रीय मंत्री आहेत, मग दुसरे मंत्री जे आहेत 7-8-10 मंत्री तिथे असतील, गिरीश महाजन वगैरे, हे सगळी मंत्री. आणि मग आता अर्थात ते स्वाभाविक आहे. मी आता सध्या काय आहे, मी एक साधा आमदार आहे. माझी खुर्ची तरी शेवटला ठेवली होती. आणि ते वरती आल्यानंतर जे आहे त्यांनी मला बघितलं आणि मग त्यांनी बाजूची खुर्ची जी आहे ती रिकामी केली. सगळ्यांना जरा वेगळा व्यवस्था केली आणि मला सांग त्यांना बोलवणार नाही इकडे. आणि मग मला बोलवलं तर मी जाऊन तिथे बसलो. अर्थात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे किंवा त्यांनी जे आहे एवढं प्रोटोकॉल मोडून जे आहे मला बोलवलं, बसवलं. त्यांच्या मनाचा मोठापणा. कधी कधी असं आहे ना की जिथं पिकतं तिथं विकत नाही. घर की मुर्गी दाल बराबर. पण इतरांना जे आहे थोडंसं त्यांना वाटतं की नाही यांना योग्य स्थान दिलं गेलं पाहिजे. ते स्थान त्यांनी दिलं. मी आभारी आहे त्यांचं. तुम्ही थेटच म्हणतात पिकतं तिथे विकत नाही असं तुम्ही म्हणताय, किंवा घर की मुर्गी दाल बरोबर तुम्ही असं तर म्हणालात. म्हणजे काय तुमच्या पक्षात तुम्हाला जसा मान सन्मान अमित शहाने दिला तसा मिळत नाहीये का? तुम्हाला एक सांगतो की मी शिवसेनेत होतो. शिवसेनेत बाळासाहेबांना म्हणायचे की ते सगळं टीका करायचे, डिक्टेटरशिप अमुक तमुक. पण त्यावेळेला सुद्धा 11 नेते होतो आम्ही. त्यामुळे महत्त्वाचा कुठलाही निर्णय असेल किंवा उमेदवारी संदर्भातला निर्णय असेल, निवडणुका लढण्याच्या संदर्भातला असेल, ते 11 लोक जे आहेत ते बसणार आणि मग साहेबांबरोबर चर्चा करणार आणि मग साहेब जो आहे त्यांचा निर्णय जाहीर करणार. म्हणजे निर्णय घेताना चर्चा करण्याची प्रक्रिया जी आहे तिथे सुद्धा मी पाहिली. काँग्रेसमध्ये तर जिल्हा परिषदेच्या उमेदवार जर निवडायचे असेल तर त्यावेळेला सुद्धा केंद्रीय मंत्री अगदी काय म्हणतात ते शंकरराव चव्हाण साहेबांपासून सगळे यायचे आणि शरद पवार साहेबांनी ते सगळे, आणि ते सुद्धा सगळे बसून ते तिथं ठरवायचे की कुठची जागा कुठे द्यायची. जिल्हा परिषदेची आमदारांची तर आहेच. राष्ट्रवादी काँग्रेस तयार निर्माण झाल्यानंतर सुद्धा पवार साहेब 7-8-10 लोकांना आम्हाला बोलवून चर्चा करायची. निर्णय काय तो नंतर कदाचित माझं म्हणणं पटेल न पटेल, पण चर्चा करण्यासाठी तर बोलवायचे. आता काही आमच्या इकडे जरा थोडंसं जे आहे हळूहळू जे आहे दिवस पुढे जात आहेत, दिवस बदलत जातात, वेगवेगळ्या सुधारणा होत जातात. कदाचित एवढ्या सगळ्यांशी चर्चा करण्याची आवश्यकता भासत नाही. ठीक आहे. म्हणजे अशी तुम्ही जे मगाशी म्हणालात की शिवसेनेमध्ये किंवा शरद पवार असताना राष्ट्रवादीमध्ये एकत्रित निर्णय घेण्याची एक प्रक्रिया ती सध्याच्या पक्षात राबवली जात नाही. मी तुझं उत्तर दिलं ना. त्याची आवश्यकता वाटत नसेल त्यांना.
तुम्ही अनुभवी नेते आहात पक्षाचे, अनुभवी नेते आहात तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे संस्थापक पैकी आहात. असं आहे की मला अनुभव आहे, माझा उपयोग आहे की नाही हे प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने ठरवतो. तुम्ही आता म्हटलं अनुभव नेते आहात, अमुक आहे तमुक आहे, हे तुम्हाला वाटतं. कदाचित तेच सगळ्यांना वाटेल असं नाही ना. कोणाला वाटलं की जरी संपलं यांचं काय, आता त्यांना काय विचारायचं आहे. म्हणजे साहेब ही खंत कसली आहे, म्हणजे या सगळ्या प्रक्रियेबद्दल, पक्षाच्या फंक्शनिंग बद्दलचा हा तुमचा आक्षेप आहे की मधल्या काळात तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही आधी म्हणाला ते तर आहेच, तिकीट तुम्हाला नाकारलं गेलं लोकसभेचं किंवा मंत्रिपद नाकारलं गेलं, ते तर आहेच. कारण अगोदर होळीच्या दिवशी जे आहेत, मला आणि चम्मेर भाऊला, म्हणजे आम्ही चाललो होतो नाशिकला होळीसाठी, अर्ध्या वाटेतून आम्हाला परत बोलवून घेतलं आणि दुपारी 1-1:30 वाजता देवगिरीला अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे बसले आणि त्याने म्हटलं कशाला बोललो, आम्ही चाललो होतो. म्हणजे असं आहे की काल रात्री 3 वाजेपर्यंत दिल्लीला मिटिंग झाली, त्याच्यामध्ये अमित भाई होते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब होते आणि फडणवीस साहेब होतो, आम्ही होतो सगळे. मग तर तिथे प्रत्येक मतदारसंघाची चर्चा सुरू होती आणि तिथे नाशिक आल्यावर त्यांनी सांगितलं, एक त्यांचं म्हणणं की छगन भुजबळ खडे रहेंगे. त्याच्यावर हे पुढेही म्हणाले की मग शिंदे साहेब म्हणाले की बाबा ती जागा तर आमची आहे. तर मग त्यांनी विचारलं कोण आहे उधर तुम्हारे, तर अमुक अमुक आहेत. पण ठीक आहे, आम्ही त्यांना समजवतो, पण ही जागा छगन भुजबळांसाठी सोडायची आपल्याला, ते उभे राहतील. बरं ठीक आहे, राहतो उभा. मी बाहेर येऊन देवेंद्र फडणवीसांना फोन लावला, बाबा काय आहे, तर हो तुमचं नाव त्यांनी फायनल झालेलं आहे, तुम्हाला उभं राहायचं आहे. लोक माझ्याबरोबर होते, मुस्लिम सुद्धा माझ्याबरोबर होते, आदिवासी होते, दलित होते, मराठा समाजाचे लोक सुद्धा, साहेब व्यापारी सुद्धा किंवा बिल्डर सुद्धा, की आता आणखीन सुधारणा नाशिकमध्ये आपली होईल म्हणून तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. अगदी ब्राह्मण जे ब्रह्मवृंद आपण म्हणतो ते आले, त्यांनी अक्षता टाकून आशीर्वाद दिले. सगळी पॉझिटिव्ह सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली. 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे, माझं नावच कुणी जाहीर करेना. 4 आठवडे, शेवटी सगळे नावं जाहीर केली, 2-3 राहिले. आता म्हटलं आपलं नाव काय जाहीर होत नाही. मग मी सांगितलं की आपला आता शहाणपणा करावा आणि आपण स्वतःच माघार घेऊन टाकावी. मी ती घेतली. म्हटलं ते बरं पडेल, तुम्हाला तिकीट देत नाही सांगण्यापेक्षा माघार घेतलेली बरी. मी माघार घेतली. आता ते जर माघार घ्यायचे नव्हते तर अजित पवारांनी ताबडतोब सांगायला पाहिजे होतं, 1 तासामध्ये, 2 तासात, 3 तासात. सगळीकडे आज मीडिया आहे का नाही, भुजबळच तिथे उभे राहणार आहेत. नाही, 10 दिवसांनी म्हणतात की भुजबळाने घाई केली. अरे बरं ठीक आहे, जाऊ द्या. काय त्याचा परिणाम मी त्यांना सांगितलं होतं की त्याचा परिणाम इतर काही जागांवर नक्की होईल. ठीक आहे, झाला. मग राज्यसभेची निवडणूक आली, ती 1 सीट आम्हाला मिळाली. तर मी म्हटलं मी तिथे जातो, आता 40 वर्ष झाले. तर ते सांगायला लागलं की नाही, ते सुनेत्राताई पडल्या, सुनेत्राबाई, त्याच्यामुळे घरामध्ये थोडासा वादविवाद आहे. म्हणजे इतर लोक बोलायला लागले मला. तर आपण त्यांची मागणी इच्छा आहे की त्यांना जायचं आहे, जाऊ दे. म्हटलं ठीक आहे, मग मी माघार घेतो, जाऊ दे त्यांना. ते गेले. दुसरी आली राज्यसभा. म्हटलं आता जाऊ. तर म्हणे मी ते कोण नितीन पाटील, त्यांना मी शब्द दिलाय. म्हटलं शब्द देण्याची ही कुठली पद्धत आहे. खासदार जिथे जिल्हा परिषदेचे मेंबर ठरवताना सुद्धा एकत्र बसून आपण निर्णय घेतो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तिथे खासदाराचा निर्णय तुम्ही एकटे जाहीर करणार, ही पद्धत नाही. म्हटलं बरोबर. ते म्हणजे तुमची गरज महाराष्ट्रात जास्त आहे आणि आता आपल्याला तुम्ही जर लढलात तर एक तुमचा पण एक फेस जो आहे आम्हाला उपयोगी पडेल. मग आता निवडून दिल्यानंतर मग त्यांचं असं म्हणणं पडलं की ते निरोप पाठवला, त्यांची चर्चा झाली असेल आणि प्रफुल्लभाईंनी निरोप पाठवला समीर बरोबर, किंवा साहेबांना सांगा की तुम्ही राजीनामा द्या, आता राजीनामा द्या. आणि नितीन पाटलांना सांगतो आम्ही, तुम्ही राजीनामा द्या राज्यसभेत, तुम्ही तिकडे राहा,
साहेबांना तिकडे आपण पाठवू राज्यसभेवर, त्यांना जायचं ना, जाऊ दे तिकडे. आणि इकडे जे आहे आपण समीर भुजबळांना आपण उभं करू. मला समीर साहेब असं सांगतात. मी म्हटलं मी भेटतो. आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगितलं. प्रफुल्ल पटेलने सांगितल्यानंतर दादांना भेटा सांगा. आणि मी दादांना सांगितलं की परिस्थिती तिथली पहिले एवढी चांगली नाही सध्या तरी. ते सगळे शांत व्हायला वेळ लागेल. तर ते काही शक्य नाही. मला 2 वर्ष मंत्रिमंडळामध्ये मी राहतो आणि नंतर 2-3 वर्षानंतर त्यांची सुद्धा ज्या नितीन पाटलाची पण टर्म संपेल वगैरे, मग मी जाईन तिकडे, मग बघू काय करायचं इथे कुणाला उभं करायचं पाहू. तर म्हणाले चर्चा करू आपण. तर मी म्हटलं तर चर्चा करतील. चर्चा काय झाली नाही. मग मला असं वाटलं की त्यांनी तो विचार सोडून दिला असेल आणि आता आपल्या मंत्रिपदाची आपली शपथ होईल. मी त्या तयारीनं गेलो तिकडे नागपूरला आणि बघतो तर माझं नावच आलं नाही. माझे जे काही फॉलोअर्स ते पण विचार तिकडे येऊन बसले होते. ही पद्धत नाही ना. म्हणजे निदान ज्या माणसानं राष्ट्रवादी जेव्हा निर्माण झाली तेव्हा पहिला नेता म्हणून त्यांच्या पाठीमागे जर कोण उभा राहिला असेल पवार साहेबांच्या बरोबर तर छगन भुजबळ. बाकी तर कोण केरळात गेले होते ट्रीटमेंट घ्यायला, कोण मतदारसंघामध्ये मतदान घेत बसले काँग्रेसमध्ये राहायचं की पवार साहेबांबरोबर जायचं. आणि मी म्हटलं की नाही, मी पवार साहेबांबरोबर राहील. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला सोनियाजींच्या ऑफिसपासून राजेश पायलट, शीला दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस, तुमचे हे मुकुल वासनिक, कलमाडे, सगळे अनेक लोक, तुम्ही काँग्रेस सोडू नका, तुम्ही इथे दिल्लीत आहे, आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो, तुम्ही जाऊ नका. मी म्हटलं नाही, मी पवार साहेबांचा हात धरून शिवसेना सोडून इकडे आलेलो आहे काय. आणि त्यांनी जे काही माझी काही चांगली कामं पण केली, म्हणजे व्ही पी सिंग साहेबांनी जे व्ही पी सिंग आणि जो मंडल आयोग ॲक्सेप्ट केला त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी समता परिषदेची जी रॅली झाली जालन्याला, त्याच्यामध्ये आम्ही ती मागणी केली आणि पवार साहेबांनी ती मागणी आमची मान्य केली. आणि आम्हाला आज या सगळ्या समाजांना ज्या आहेत ओबीसी समाजाला आज राजकारणात, शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं. एक मोठं काम त्यांनी माझं केलं आहे, आमचं झालेलं आहे त्याची अंमलबजावणी केल्यामुळे. आणि मी त्यांना अशा परिस्थितीत त्यांना सोडणार नाही, मी त्यांच्याबरोबर राहिलो. मला काय म्हणायचं की एवढं सगळं असताना, चांगलं माहिती असताना सुद्धा अशा कचऱ्यासारखं जे आहे मला बाजूला करणं, हे मनाला थोडंसं दुःख देणार आहे की नाही. एखादी पोस्ट मिळाली काही नाही मिळाली, त्याच्यापेक्षा जी वागणूक जशी काही मिळते आहे ती फार वेगळ्या प्रकारची मिळायला लागली मला. त्याच्याबद्दल मला दुःख आहे. पण मग हे काय पक्ष नेतृत्वाकडनं होत आहे, पक्ष नेतृत्वाकडनंच होत आहे की पक्षात होत आहे? ही वागणूक तुम्ही जी म्हणता अपमानास्पद वागणूक, ही पक्ष नेतृत्वाकडनं म्हणजे स्पष्टपणे अजित पवारांकडनं होत आहे? नेतृत्वाकडून दुसरं काय, मग काय तुम्ही करणार आहात का? आम्ही जे काय कार्यकर्ते करणार आहात? आता ह्या काय प्रश्न आहे का? पक्षामध्ये युनिफाईड जो निर्णय पक्षामध्ये दुसरं आता पक्षात आज अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे डिसिजन मेकिंग मध्ये होते. आम्ही सुरुवातीच्या काळात तुम्हालाही बघायचो, सडनली तुम्ही त्याच्यात नाही आहात असं दिसतंय. त्यामुळे त्या ह्याच्यातून काढून टाकण्याचा हा निर्णय असा आहे की आता ह्या सगळ्यामध्ये प्रफुल्लभाई पटेल मला म्हणाले, तटकरे मला म्हणाले की आम्ही शेवटपर्यंत त्यांना सांगत होतो की भुजबळांचं नाव मंत्रिमंडळात असलं पाहिजे. एवढंच नाही, मला बावनकुळे सुद्धा म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत तुमच्या नावाचा आग्रह धरला की तुम्ही त्यांना बाजूला ठेवू नका. कुणाचंच ऐकलं. मग आता मी काय सांगू, हे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. पण मग भुजबळ साहेब, अजित पवारांची चर्चा झाली कधी याच्यावरती? अजित पवारांशी कधी बोला? चर्चा झाल्यानंतर ते म्हणाले आपण बसू, पण नाही बसले ना. आणि त्यांनी बोलवलं नाही परत बसण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. म्हणून मला असं वाटलं की त्यांनी तो विचार सोडून दिला. आपलं मंत्रिमंडळामध्ये आता परत आपल्याला जायचं आहे म्हणून तर मी गेलो नागपूरला तयार. तुम्हाला अपेक्षा होती शेवटच्या क्षणापर्यंत की येईल आपल्याला कॉल मंत्रिमंडळ? हो,
कारण ज्या अर्थी मी त्यांना पटवून दिलेलं आहे की मला 1-2 वर्ष राहू द्या, नंतर मग मी जातो वगैरे वगैरे वगैरे, आताची परिस्थिती अशी अशी आहे मतदारसंघात, आणि मला बोलवलं नाही, त्या अर्थी त्यांनी तो विचार सोडून दिलेला आहे आणि मला मंत्रिमंडळात घेणार आता परत. अशाच अपेक्षेने गेलो ना आम्ही. पण मग तुम्ही जेव्हा नागपूरला आम्ही बघितलं, तुम्ही जेव्हा अधिवेशनाला आलात नागपूरमध्ये, तुम्ही स्पष्टपणे म्हणालात की होय मी नाराज आहे, असं तुम्ही म्हणालात तेव्हा. आता मग काय नाराज नाही तर का मग सांगू आनंदात आहे. नाही, मी हा प्रश्न यासाठी विचारतो नाही, हा प्रश्नासाठी विचारतोय. छगन भुजबळांसारखा एक वरिष्ठ नेता, तुम्ही म्हटलात तसं तुम्ही पक्षाचे संस्थापक, पहिले प्रांताध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री एवढी पद राहिलेला माणूस, जेव्हा स्वतःहून स्पष्टपणे माध्यमांसमोर 2 वेळा महापौर आमदार मुंबईचा, जी तुम्ही सांगतायत की नाराज आहे, तरी पण पक्ष त्याची दखल घेत नाही. आता मला काय माहिती. म्हणून तुम्ही म्हणा, तुम्ही त्या काळात आणखी एक विधान केलं होतं, जहा नाही चायना वहा नाही रहना. मला ज्या वेळेला जे सापडलं, थोडक्यात सांगणं जास्त असं काही काही वेळा जे आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहे, हे आपण जास्त बोलण्यापेक्षा ह्या थोड्याशा 1-2 लाईन सांगितल्या की लोकांच्या लक्षात येतं. काय आता सुद्धा मी तेच म्हणेन, रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं बदलती, ख्वाब बदलता है, मंजिल नहीं बदलती, कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. साहब, ह्याच्यात एक वाक्य इंटरेस्टिंग आहे, मंजिल नाही बदलती कारवा बदलता है. कारवा बदलणार आहे का नाही, हे आता कोणीतरी दिलं म्हणजे हातात म्हणून बोलून काहीतरी शेअर आहे असं ना. अलीकडे मी जरा शेअर वगैरे करतो, त्याच्याबद्दल तर बोलणारच, त्याच्यामुळे लोकांना जरा बरं वाटतं म्हणून बोललो. असं जर काय त्याला अर्थ काय म्हणजे शायरीबद्दल मला बोलायचंच आहे खरं तर. म्हणजे आता विषय आपला वेगळा चालून मी विषयांतर करत नाही, पण कारवा बदलायचा काही विचार आहे का? अरे कारवा म्हणजे काय? कारवा म्हणजे आपण म्हणतो ते लोकांचा एक एकत्रित चाललेला ग्रुप जो असतो, असं आहे. बरोबर. असा काही विचार आहे का? कारवा बदलण्याचा काही विचार आहे का? नाही, मला त्याचा काही अर्थ माहित नव्हता म्हणून बोललो. पण काय तुम्ही म्हणतात की मग चायना नाही, उधर जहा चायना नाही वहा रहना नाही, पण मग का बरं सांगू का? मला सांगा, मला जो मी तुम्ही का बरं, म्हणजे अनेकांना प्रश्न पडेल की मग छगन भुजबळ अजून राष्ट्रवादीत काय आहेत, एवढे नाराज आहेत तर? बघू बघू काय आहे तसा विचार? बघू. म्हणजे आता बघा, तुम्ही अशा परिस्थितीमध्ये थोडं हायपोथेटिकल वाटेल, जर तरचं वाटेल, पण मग अशा परिस्थितीत छगन भुजबळांसमोर राजकीय पर्याय कुठले आहेत? त्याचं आता उत्तर मी देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे. शेवटी मी हे बोललो ना की किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. तेही सांगितलं ना तुम्हाला. पुढच्या वेळी तुम्ही आठवणीत नाही घेतल्या का? आम्हाला पत्रकार म्हणून आम्हाला ज्याच्यात बातमी दिसते ते शब्द पटकन लक्षात येतात. भुजबळ साहेब, पुन्हा या मुद्द्याकडे येतोय. भाजपशी तुमची जवळीक वाढत चालली असं वारंवार, मी कालचं उदाहरण दिलं ते कालचा एक प्रसंग म्हणून, पण वारंवार आम्ही बघतोय की भाजपशी तुमचा कम्फर्ट झोन आम्हाला जास्त दिसतोय भाजपसोबतचा. भाजपात जाणार अशा चर्चा वारंवार येतात. तुम्ही त्याला कधी थेट कधी इनडायरेक्टली तुम्ही आता ते सगळं सांगता. आता आम्ही तिकडे नायगावला सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्ताने गेलो आणि काय आपलं फडणवीस साहेबांनी मला शेजारी बसून नंतर मग तर चांगलं तर म्हणे आता तुमची जवळीक झाली. त्याच दिवशी संध्याकाळी पवार साहेबांबरोबर कार्यक्रम, तिथे मला त्या हेलिकॉप्टरच्या काही प्रॉब्लेममुळे 1.5 तास उशिरा पवार साहेब वाट बघत बसले. नंतर मी गेलो आणि मग पवार साहेबांनी मी ते एकाच बग्गीमधून ते काय म्हणतात मग गोल्फकाट, मग तिथे कार्यक्रमाच्या लोक म्हणाले अरे भुजबळ साहेबांचं काहीतरी, पवार साहेबांचं काहीतरी झालंय चाललंय. आता तुम्ही ते काल काय नाव ते अमित शहा साहेबांनी बोलवून घेतलं, आता चर्चा केली. आता तुम्ही म्हणता तिकडे आता कधी कधी जे आहे मी उद्धवजी ठाकरेंना सुद्धा जे आहे दिवाळी भेट पाठवतो किंवा चर्चा करतो किंवा वाढदिवसाला शुभेच्छा. आता हे चालायचं संबंध असतात ना आपले. काय ही मंडळी जी आहेत, कोणी विरोधी पक्षात असेल पण ते आमचे काही दुश्मन नव्हेत ना, ते विरोधी पक्षात आहेत. विरोधक असणं वेगळं, काम केलेलं असतं ना आपण. हा मुद्दा आहे आणि अजून तर मी याच्यातच आहे ना, काय म्हणतात राष्ट्रवादीत आहे. आणि राष्ट्रवादी जी आहे ती महायुतीत आहे आणि महायुती जी आहे ती एनडीए मध्ये आहे. मग काय बोलायला हरकत काय?
आणि बोलवलं तर त्याच्यामध्ये विशेष काय? नाही, पण भुजबळांना जर असं नाराज वाटत असेल, भुजबळांना जर असं वाटतं की जिथे आपल्याला या पक्षात चैन नाही आपल्याला इथे, तर मग त्यांच्यासाठी राजकीय पर्याय कुठले वाटतात जर अशा परिस्थितीमध्ये? भाजप जवळचा पर्याय वाटतो का तुम्हाला कधी? ते आता आपण एकत्र कधीतरी बसेन तुमच्याबरोबर आणि मग चर्चा करून तुमचं काय मत आहे त्याच्यावर मी तुमचंही मत घेईन. आमचं नाही साहेब, कार्यकर्त्यांचं म्हणणं आणखीन काय? काही कार्यकर्त्यांचं पण मत घेईन, आणखीन काही दुसरं कोणाचं मत घेईन. तुम्ही वारंवार तोपर्यंत काही बदललं तर मग ते पण विचारात घेऊ. काय आणखीन काय काय होतं आता अजून आज काहीतरी ठरलेलं नाही, असं काही नाही ठरलेलं आहे. पण विचार आहे, असं काही ठरलेलं नाही. पण विचार आहे का? आणि विचार पण नाही आहे. आता काय सांगणार तुम्ही, आता तेच मला विचारून मोठं अडचणीत टाकता. पण मी बदल जाओ वक्त के साथ, बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो. वाह. मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो. हम चल रहे हैं भाई हर हाल में. तुम्ही अब मजबूरियां हैं, अब उसको कोस कर क्या करेंगे. हम चल रहे हैं, अभी चलने दो. तुम्ही आज फार शायरीच्या मूडमध्ये तुम्ही आता, तुम्ही शायरीतनं बऱ्याच जण काही अरे त्याच्यातून बाहेर येत नाही. आता दुसरं काही काम धंदा नाही ना, आता मंत्रिपदाची जबाबदारी नाही, काही नाही काय. त्यामुळे आता ह्या काही जे आहे छंद ज्यात पुरवतो, या जरा थोडंसं कविता, थोडंसं जे आहे शेर शायरी, तुमच्यासारख्या मित्रांबरोबर गप्पा. साहेब ह्याच्यात खूप सार्कॅझम लोडेड आहे. ह्याच्यामध्ये खूप जास्त आम्हाला उपरोध दिसून येतोय तुमच्या बोलण्यामध्ये. पण तुम्ही शिर्डीलाही म्हणाला तशीच एक गोष्ट की हे पक्षाचं अधिवेशन आहे का व्यक्तीचं अधिवेशन नाहीये. आता तुमच्या लोकांनी मला विचारलं काय अजित पवारांच्या तुमची आता नाराजी त्यांची दूर झाली का. आता हे तर स्वाभाविक आहे. मी सांगितलं बघा, अजित पवारांची माझी नाराजी दूर झाली की नाही हा प्रश्न येतो कुठे. हे अधिवेशन काय तर एका कोणा व्यक्तीचं आहे का. हे अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे आणि मला त्याच्यामध्ये निमंत्रण आहे. इथेच प्रफुल्लभाई पटेल 2 तास आदल्या दिवशी आले होते आणि सांगितलं भुजबळ साहेब तुम्ही येऊन जा. तटकरे प्रांताध्यक्ष त्यांचा फोन आला मला, म्हणलं ठीक आहे जाऊन येऊया. म्हणून जाऊन आलो. त्याच्यामुळे साईबाबांचं सुद्धा दर्शन झालं, कार्यकर्त्यांचं दर्शन झालं. तुमची एक स्पष्ट तुमच्या बोलण्यातून तुमची नाराजी आहे ती स्पष्ट दिसते. तुमचा काहीतरी तुम्ही आता म्हणजे तुम्ही म्हणाल ही शेरो शायरी आहे, पण त्यात आम्हाला एक आम्ही त्याला कधी कधी आमच्या पत्रकारितेत गर्भित इशारा म्हणू शकतो किंवा त्याच्यामध्ये एक हिडन मेसेज असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये आहे. पण बिटवीन द लाईन्स आम्हाला दिसते. खरं टू द पॉईंट नाव आहे, पण आज टू द पॉईंटमध्ये मला टू द पॉईंटपेक्षा बिटवीन द लाईन्स तुम्ही जास्त सांगतात त्याच्यामध्ये. पण मग अशा वेळेस तुम्हाला म्हणजे अरे पाहू ना, हर हाल में चलना सीखो बोले याना चले देखेंगे. पक्षाने तुमच्या अनुभवाचा उपयोग करून घेतला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. मला तसं काय तुम्हाला म्हणायचं नाही. डावललं, पक्षामध्ये डावललं घेतलं, डावललं जातं कोणासाठी ते त्यांना विचारा. मला विरोध साहेब दुसरा एक असं आहे ना, आम्ही राजकारण आणि समाजकारण करणारा मनुष्य आहे. काय मंडल आयोगासाठी शिवसेना सोडून आल्यानंतर मंडल आयोगाचे जे आहे मग पवार साहेबांनी जे आहे ते स्वीकार केला आणि इम्प्लिमेंटेशन केलं. पण तेव्हापासून मी ओबीसीच्या प्रश्नावर लढतोय. आज 374 जाती आहेत भटक्या विमुक्तांसहित. त्यांचे शिक्षणाचे प्रश्न, त्यांचे घरांचे, आरोग्याचे, त्यांचे आर्थिक परिस्थितीचे अनेक प्रश्नावर मी सुप्रीम कोर्टात मी लढलेलो आहे. समीर भुजबळ खासदार असताना आम्ही संसदेमध्ये सुद्धा आम्ही लढलेलो आहोत. पण त्यासाठी आम्ही सगळे लढत आलेलो आहोत. आणि आता नंतर जे आपण पाहतो, आजच मी असं काहीतरी ऐकतो परत ते काय जरांगी पाटील उपोषणाला बसतील. म्हणजे मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं मी कधीच म्हटलं नाही. मी म्हटलं वेगळं आरक्षण द्या. इथे एक तर जे आहे भटक्या विमुक्त अमुक तमुक सगळ्यांना देता देता आता केवळ 16-17% आरक्षण शिल्लक आहे. त्याच्यामध्ये 374 जाती आहेत, मोठ्या मोठ्या, छोट्या मोठ्या सगळ्या. तर तुम्ही आला तर तुम्हालाही काही नाही आणि यांनाही काही मिळणार नाही. वेगळं आरक्षण द्या. आणि तुम्हाला एक सांगतो कमलेश, मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले, त्यांनी सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी नाही केली. आरक्षण द्या मागणी गुजरातमध्ये पाटीदार पटेल यांनी मागणी केली, पुढे गुज्जर त्यांनी मागणी केली, पुढे हरियाणा जाट त्यांनी मागणी केली, आंध्र कापू त्यांनी मागणी केली. मोदी साहेबांनी म्हणजे क्लेवरली एक 10% आरक्षण जे आहे
हे EWS केलं. EWSचं दिलं, आर्थिकदृष्ट्या मागास. त्यानंतर जे आहेत त्याच्यामध्ये सगळे बसले वरते, सगळ्यांचे आंदोलन थांबले आणि महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा जाहीर केलं की या 10% मराठा समाजाची 8.5% फक्त एकच समाज आहे EWS मध्ये. आता म्हणजे पुरेसं होतं ना काय, तरी सुद्धा मागणी. आणि मग ती मागणी, त्याच्यामध्ये मागणी करताना पुन्हा बीडला आमदारांच्या घरांना आगी लाव, हॉटेलं पेटव, दुकानं पेटव, ते शिक्षण संस्था जयता क्षीरसागर ती पेटवली, ऑफिस पवार साहेबांच्या काँग्रेसचं 2 मजली का 3 मजली ऑफिस मी स्वतः जाऊन आलो, पूर्ण रांगोळी करून टाकली सगळे. घरामध्ये जे आहेत लहान मुलं कशी वाचली त्याची मी स्टोरी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेल्या आहे. त्या जयदत्त क्षीरसागरच्या लहान लहान मुलं जशी ते सफोकेशन झालं आणि त्याचं. आता मी काय एवढं केल्यानंतर सुद्धा कोण तिथे यायला तयार नाही. मी गेलो तिथे आणि नंतर मग मी ठरवलं की नाही, मी याच्यावर आवाज उठवणार. 16 नोव्हेंबरला मागच्या वर्षाच्या त्या वर्षाच्या मी राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरच्या रॅलीसाठी जालनाला गेलो. मी लढाई अंगावर घेतली सिंगल हँडेडली. काही लोक माझ्याबरोबर आले, काही लोकांना विनंती करून सुद्धा आले नाहीत. आमच्यात सुद्धा 2-2 लाखाच्या 3-3 लाखाच्या सभा झाल्या. आम्ही सुद्धा म्हटलं की नाही काय ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही. त्यावेळेला सगळ्यांनी ठरवलं की आता भुजबळाचं काही निवडून येत नाही. तेव्हापासून चाललं होतं की भुजबळ आता गेला राजकारणात. आणि राजकारणात जाण्याचं काय, मी त्यासाठी तर राजीनामाच दिला होता ना मंत्रिपदाचा. प्रश्न असा आहे की मी झगडणारा भांडणारा ज्या कॉजसाठी आहे, बरं मी कोणावर अन्याय केला? कोणावर अन्याय नाही केला. माझ्या मतदारसंघामध्ये माझे सगळे जे कारभारी कार्यकर्ते सगळे मराठा समाजाचे आहेत. अर्थात लोक बराचसा जे मतदार दुर्दैवाने माझ्या विरोधात गेले, येतील ते परत, त्यांना चूक समजली. प्रश्न असा आहे की एवढं सगळं लढून सगळं आल्यानंतर सुद्धा याची फल काय, ममता पाला. पण तुम्ही म्हणतात सगळ्यांना तुम्ही अंगावरती घेतलं. तुम्ही मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू असताना ओबीसींचा चेहरा म्हणून मोठ्या मोठ्या रॅली घेतल्यात. हे सुद्धा एक कारण असू शकतं की तुम्हाला मंत्रिमंडळात, कारण राष्ट्रवादी काँग्रेस मला माहिती नाही त्यांना ते अर्थात मला का बाजूला ठेवण्यात आलं हे असेल कारण तुम्हाला वाटतं? दिस इज अ हायपोथेटिकल क्वेश्चन. हाऊ कॅन आय आन्सर इट? हे ऐका ते ऐका, ते त्यांना माहिती आहे, त्यांना जाऊन विचारा ना. तुमचा राजकीय त्यांना जाऊन विचारायचं काय कारण. भुजबळ ओबीसींचा चेहरा आहेत, मराठा आंदोलनाच्या विरोधात त्यांनी एक भूमिका ते सांगतात की यांना राज्यसभेवर जायचं होतं, पण ते त्यावेळेला सांगितलं आणि त्यावेळेला तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रात माझी गरज आहे आणि आता सांगता की ताबडतोब निवडून आल्यानंतर राजीनामा द्या. हे बरोबर नाही ना. वस्तुस्थिती काय आहे ती लक्षात घेणार की नाही. सध्याची वेळेनुसार सगळे काही बदलतं. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आज मी कसा तरी निवडून आलो, आज लोकांनी मला कसं तरी निवडून दिलं 5व्या द्या. मी त्यांना डिच करू शकत नाही, त्यांना फसवू शकत नाही आणि त्यांना वाऱ्यावर सोडून मला राज्यसभेवर मिरवायचं जायचं म्हणून मी जाऊ शकत नाही. त्यांना सांगितल्यानंतर त्यांना समजायला पाहिजे कोणालाही. मराठा आरक्षण आजपासून पुन्हा मनोज जरांगे बसलेत उपोषणाला. परत त्यांची 30 मागणी, सरसकट आरक्षण देण्यात यावं, दाखले सरसकट देण्यात यावं, ही त्यांची परत मागणी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी ते ज्या आक्रमकतेने उतरले ते पुन्हा एकदा त्यांनी आजपासून सुरू केलं आंदोलन. बघू किती आक्रमकता आहे ती काय. पण मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की EWS मध्ये आरक्षण तुम्हाला मिळालंच होतं, परंतु आता पुन्हा तुम्हाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण टिकवण्यासाठी सरकार प्रयत्नाची पराकाष्ठा करते आहे. परत दुसरा ऑप्शन तुम्हाला तुमचा EWS आहेच, परंतु त्यांचं म्हणणं आहे की नाही आम्हाला ओबीसी मध्येच घ्या. हे जी मागणी जी आहे ही मागच्या 4 आयोगाने, खत्रे आयोग, सराफ आयोग, अमुक सगळ्यांनी फेटाळली. सुप्रीम कोर्टाने सुद्धा फेटाळली की मराठा समाज हा ओबीसी मध्ये घेतला जाऊ शकत नाही. आता अशा परिस्थितीमध्ये परत केवळ लोकांचा दबाव आणणं, निवडणुकांचा दबाव आणणं किंवा लोकांचे घरं जाळून हे अशा रीतीचं जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं कितपत बरोबर आहे. आणि मग आता असं असेल तर मग ठीक आहे, मग आम्ही सुद्धा जे आहे त्याच पद्धतीनं लढू.
पुन्हा यावेळेस तुम्ही घ्याल तशा सभा? आता हे आंदोलन जसं सुरू झालं. 100% त्याची किती दाहकता आहे हे तर पाहावं लागेल. बीडमध्ये एका मराठा सरपंचाचं हत्या होते, अत्यंत निर्घृणपणे हत्या होते. गेले काही दिवस जवळजवळ 1.5 महिना महाराष्ट्राच्या राजकारणात ही समाजकारणात अगदी चौकात नाक्यांवरती पारांवरती चर्चा सुरू आहे. बीडमध्ये नक्की काय सुरू आहे. पण त्याचा दुसरा भाग हाही आहे की या सगळ्या प्रकरणाला मराठा विरुद्ध ओबीसी असंही एक कुठेतरी रंग देण्याचा प्रयत्न होतो. तुम्ही कसं बघता? तुम्ही याचा बीडच्या प्रकरणात? नाही, माझं म्हणणं असं आहे याच्यामध्ये की तिथे जो आहे मला सरपंच होतं ते संतोष देशमुख ना, आणि एक चांगला कार्यकर्ता होता असं म्हणजे एकूण तुमच्या चवून दिसतं. ठीक आहे, त्याची अतिशय निर्घृण हत्या झाली. ते आमदार धस याने जे सांगितलं ते जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येत होते. म्हणजे एक सुद्धा इंच जागा नव्हती जी काळी निळी झाली नव्हती त्यांची. कोण म्हणतं त्याचे लायटर डोळे सुद्धा जे आहेत जाळण्यात आले, कोण म्हणतं भुसर वगैरे वगैरे. ही पद्धत आहे मारण्याची. म्हणजे एक तर मारूच नाही आणि मारलं त्यांना. माझं म्हणणं काय की आता ठीक आहे, आता वेगवेगळे SIT निर्माण झाले, त्याच्यातून काही कोण दोषी किंवा निर्दोष ते बाहेर येईल. पण हा प्रश्न जो आहे हा मराठा आणि ओबीसी हा प्रश्न नाही आहे तिथे. हा माणुसकीचा प्रश्न आहे. ज्यांनी ही हत्या घडवली त्यांना फासावरच चढवलं पाहिजे असं म्हणणारा मी आहे. पण मला संपूर्ण मराठा समाजाच्या आमच्या नेत्यांना विनंती करायची आहे. दुसरे आणखी पुढे परभणीमध्ये मला वाटतं एक दलित समाजाचा काय त्याला सोमनाथ सूर्यवंशी त्यांना मारण्यात आलं कस्टडीमध्ये. म्हणजे ठारच झाला तो बिचारा. तो काय किंवा हा काय, दोघे पण माणसं होती ना रे. दोघांसाठी आपण लढूया सगळ्यांनी. केवळ एका समाजाचा हा आहे म्हणून त्याच्यासाठी लढ. तर हा सामाजिक प्रश्न घेऊ नका. हा गुन्हेगार वृत्ती विरुद्ध माणुसकीनं लढणारे लोक असा विषय काय घेऊ नये आपण. एखाद्या समाजाच्या एखाद्या माणसाने जर गुन्हा केला असेल, संपूर्ण समाज कसा काय तुम्ही दोषी धरणार? तुझं साहेब, याच्यामध्ये दुसरा जो राजकीय अँगल आहे तिथे वारंवार जो अंगुली निर्देश केला जातो आहे तो तुमच्याच पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल, की ते जे वाल्मिक कराड म्हणून आरोपी आहेत, हे धनंजय मुंडेंचे अत्यंत निकटवर्तीय होते, त्यांचा आशीर्वाद होता आणि कुठेतरी पक्षाचीच ताकद त्यांच्या मागे होती असा वारंवार आरोप केला जातोय. पक्षाचे नेते म्हणजे तुम्ही जरी नाराज असला तरी तुम्ही पक्षात आहात अजूनही, तुम्ही या आरोपांकडे कसं पाहता? मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे. असं आहे की आमचे सुद्धा कोण ना कोणतरी कार्यकर्ते असतात, पण तो एखादा कार्यकर्ता बाहेर जाऊन काय करतो ते आम्हाला माहीत नसतं. त्याची जबाबदारी सुद्धा आमच्यावर नसते. अनेक असे जाऊन फोटो काढतात. पण हे फोटो नको काढून म्हणण्याची सुद्धा. कुठे आता नाशिकला जाताना कुठेतरी थांबलो समजा वॉशरूमला जाण्यासाठी वगैरे, कोणी येतो फोटो, साहेब फोटो काढ फोटो. आता तो पुढं वरती काय करतो, त्याचा काय काम धंदा आहे ते कोण विचारायला जाईल? बरं, धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत ना, शहानिशा करा ना आरोपाची. ते स्वतः म्हणतात करा चौकशी माझी काय करायची ती, आणि मग काय असेल त्याची चूक तर मग द्या त्यांना शिक्षा. पण साफ म्हणून भुई थोपटणं हे बरोबर नाही ना. बरोबर नाही ते. असं त्यांना पालकमंत्री पद न देणं हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? पालकमंत्री पद देणं न देणं हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला निर्णय आहे. अनेक ठिकाणी ज्या इकडचा पालकमंत्री, इकडचा मंत्री, तिकडचा पालकमंत्री, तिकडचा पालकमंत्री, इकडे काय काय त्यांनी केले. आता मी त्याच्यामध्ये काही नाही आहे, मला त्याची काही माहिती नाही आहे. तुम्हाला वाटतं की अजित पवारांना दिल्याने तिथल्या तो सगळा सध्याची राजकीय घुसळण झालेली आहे, तर अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून ते न्याय देऊ शकतील या सगळ्या प्रकरणाला? आता मी कोण सांगणार कोण कोणाला न्याय देऊ शकतो की नाही, पण अपेक्षा जनतेची असते. बाबा काय करावं तुम्हाला वाटतं अजित पवारांना? काय केलं पाहिजे अजित पवारांना? अरे काय सल्ला द्या? ते उपमुख्यमंत्री आहेत, नेते, मी त्यांना कसं काय सांगू? मी एवढा उपदेश करणं एवढा मोठा थोडाच राहिलो. उज्ज्वल साहेब, दुसरा आणखी एक कदम, तुम्ही मगाशी पालकमंत्री पदाचा विषय निघाला.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरनं बरीच आम्हाला चर्चा होते. स्टे द्यावा लागला असं फार वेळा म्हणजे घडल्याचं मला तरी आठवत नाही मधल्या काही काळामध्ये. स्टे द्यावा लागला इतकी चढाओढ आहे महायुतीमध्ये. आता मला काय माहिती आहे की तिकडे कोण काय बोलतंय, काय कोणाच्या डिमांड्स आहेत, काय क्रायटेरिया लावतात. मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाही ना, तर ह्या प्रश्नाचे उत्तर मी कसे देऊ. एवढंच एक नाशिककर म्हणून असं वाटतं की बा एक चांगल्या विचाराचा, चांगला सशक्त असा मंत्री जर पालकमंत्री म्हणून लावला तर त्या कुंभमेळ्याचं कामाच्या निमित्तानं जे आहे, जसं आता आतापर्यंत आम्ही काम केलं, हे वेगवेगळ्या मगाशी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहे सुधारणा केल्या, आणखीन काही त्या अनेक सुधारण्याची भर पडू शकते. असा एक जो आहे चांगला मंत्री मिळावा पालकमंत्री म्हणून. तुमच्या बघण्यात कोण आहे का? तुमच्या पक्षाचेही एक कृषी मंत्री आहेत, तेही दावा करतात की आम्हालाही तिथे मिळायला हवं होतं. आणि मी काय सांगू, मी सोडून सगळे ते करू शकतात दावा, मी मंत्रीच नाही. मी पण आज मतकाळात एक चर्चा पण अशी होती की एक मंत्रीपद रिक्त आहे आणि अनेकांचा असा तेव्हा कयास होता की हे मंत्रीपद भुजबळांसाठी राखीव ठेवलं की भुजबळ साहेब कधी पण परत एंट्री मारू शकतात मंत्रिमंडळामध्ये. अशी काय तुमची माहिती आहे का? माझी काही माहिती नाही. आणि आमच्या पक्षाकडे कुठे शिल्लक आहे, ते भाजपकडे शिल्लक असेल. म्हणून म्हटलं भाजपकडे शिल्लक आहे, भाजपने ठेवलं शिल्लक भुजबळांसाठी. ते तुम्ही त्यांना जाऊन विचारा. मला काय माहिती का, मला असे प्रश्न की ज्याला माझ्याकडे उत्तर नाही असे प्रश्न कमलेशने विचारलेत तर मी असहाय्य आहे. पण भुजबळ साहेब, पुढच्या वेळेस जेव्हा आपण इंटरव्ह्यू करू पुढच्या काही महिन्यांनी कदाचित, भुजबळ साहेब राष्ट्रवादीत असतीलच असं मी गृहीत धरू का या क्षणाला, की पुन्हा काहीतरी छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते म्हणणार की अजून काय म्हणणार, तेव्हा मी तुमचं इंट्रोडक्शन कसं करून द्यावं? अरे पुढे कधीतरी आपली कधीतरी भेट होईल, कधीतरी तुम्ही ठरवाल, त्यावेळेला काय कोण परिस्थिती असते काय नाही मला काय माहिती आहे. हां, माणसाचा क्षणाचा भरोसा नसतो कुठल्याच गोष्टीचा. आता तुम्ही मला पुढच्या वेळेला काय सांगणार आणि काय होईल नाही काय नाही. हां, आता एक तुम्हाला याचं उत्तर जे आहे ना, एखाद्या चांगल्या ज्योतिषाला तुम्ही विचारलं ना तर ते जे तुम्हाला उत्तर मिळेल. आता मी त्याच्यात काय मला समजतच नाही. मधल्या काळात आणखी एक म्हणजे हा प्रश्न राहून जाईल विचारायचा जाता जाता, कारण मधल्या काळात एक स्टेटमेंट आलं होतं की चर्चाही होती, तशा गोष्टी घडत होत्या की 2 पवार परत एकत्र येणार, 2 राष्ट्रवादी परत एकत्र येणार. तुम्ही एकदा म्हणाल होतात की आले तर आनंदच आहे. काय तुमचं आजही तेच मत आहे? कमाल, असा तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी काय सांगू, मला दुःख होईल का. उद्या 2 ठाकरे एकत्र आले आनंदच आहे, 2 पवार एकत्र आले आनंदच आहे का. अरे आपल्याला शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे. साहेब, जाता जाता एक प्रश्न विचारेन तुम्हाला. तुम्ही एकदा काही वर्षांपूर्वी आपण एक मुलाखत केली होती मंत्री असताना रामटेकला, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की माझ्या आयुष्यात संघर्ष हा 5वीला पुजला. असं तुम्ही काय सांगू. अजूनही भुजबळांना असं वाटतं की आता सध्या जी परिस्थिती आहे अजूनही पुढे संघर्ष आहे, तुम्हाला दिसतोय संघर्ष? 100% आहे. तो संघर्ष सामाजिक विषयात पण आहे, जे मगाशी सांगितलं आजपासून उपोषणं सुरू होतात त्यांची, तिथे सुद्धा आहे संघर्ष, राजकारणात सुद्धा आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुमची ओळख करून देताना म्हटलं होतं की छगन भुजबळांची ओळख नेहमी बंडखोर अशी राहिलेली आहे. कार्यकर्ता म्हणून बंडखोरी असेल किंवा पक्षातच थेट केलेली बंडखोरी. आता साहेब 75 झालं वय तुमचं? 75 जास्त, आणखी 2-3 वर्ष जास्त झालेली असतात. पण आता याही वयात भुजबळ पुन्हा बंडखोरी करतील किंवा पुन्हा बंडाचा पवित्रा करतील असं वाटतं? काय वयाचा प्रश्न येतो. ज्यावेळेला वयाचा प्रश्न जेव्हा कोणीतरी विचारतं ना किंवा माझ्या मनात येतो तेव्हा खरं सांगतो ना, मी त्या शरद पवार साहेबांकडे बघतो. त्यांचं वय माझ्याकडे 5-7 वर्ष मोठं आहेत ते माझ्यापेक्षा. परत शारीरिक हालचालीवर अनेक प्रकारे जे आहेत त्यांच्या निर्बंध आलेले आहेत म्हणा किंवा अडचणीतून ते गेलेले आहेत. ते जर एवढ्या उमेदीनं किंवा भारतभर काम करू शकतात किंवा आमच्यापेक्षा कुणाहीपेक्षा ते जास्त फिरतात, हजर राहतात, लढतातच आहे ना. घरामध्ये सुद्धा एवढी मोठी बंडखोरी होऊन लढतातच आहे, लोकांना स्वप्न देतातच आहे. ते जर करू शकतात तर कुणी करू शकतो. मग आम्ही तर करूच शकतो. भुजबळ लढाईसाठी तयार आहेत पुढच्या? 100%. भुजबळ साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि कुठल्याही तुम्ही जनरली आपण म्हणतो मुलाखतीमध्ये थोडीशी पॉलिटिकल करेक्ट उत्तरे द्यावी लागतात, पण तुम्ही आज कुठलाही आडपडदा ठेवला नाहीत. अगदी टू द पॉईंट तुम्ही उत्तरं दिलीत आणि टू द पॉईंट. तुम्ही
धन्यवाद. आज या कार्यक्रमात आलात. तुमचे खूप धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद. तुमच्या मित्रांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद तुम्हाला. थँक्यू.